मतदानाचा हक्क बजावण्याचे खासदार नरेश म्हस्के यांचं मतदारांना आवाहन. सर्व नागरिकांनी आवर्जून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि चांगले लोकप्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत असं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी केलं आहे. आपण शिवसेना, भाजप, महायुतीचे खासदार असल्याचं स्पष्ट करत त्यांनी ठाणे शहराच्या विकासाचा लेखाजोखा मांडला. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे शहराला आकार देण्याचे आणि शहर सुनियोजित करण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहराला नवीन, आधुनिक आणि एकरूप स्वरूप देण्याचं काम महायुतीने केले असल्याचं म्हस्के यांनी सांगितलं. ठाणे शहरात शिवसेना आणि महायुतीनं मोठ्या प्रमाणात विकास कामं केली असून काम करणाऱ्यालाच मतदारांनी मतदान करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं. महायुतीचं चिन्ह कमळ असून दोन्ही चिन्हांसमोरील बटन दाबून पुन्हा एकदा ठाण्यात भगवा फडकवा असं आवाहन देखील त्यांनी मतदारांना केलं. मतदान प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणी येऊ शकतात, कारण ती शेवटी मशीन आहे आणि अशा छोट्या मोठ्या अडचणी प्रत्येक निवडणुकीत होत असतात. मात्र त्याचा अनावश्यक गवगवा करू नये असं मतही म्हस्के यांनी व्यक्त केलं. निवडणुकीत पराभव दिसू लागल्यावर काही जण कारणं शोधत मतदान प्रक्रियेवर आरोप करतात. मात्र लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवणं आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आहे आज लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे. मतदारांना काय आवाहन असेल? मतदारांना माझं एकच आव्हान असेल की सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे, आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, चांगले लोकप्रतिनिधी आपण निवडून द्यायला पाहिजे. आणि अर्थात मी शिवसेना भाजप युतीचा खासदार आहे. शिवसेनेच्या माध्यमातून गेले 32 वर्ष ठाण्याला आकार देण्याचं काम, ठाणे महापालिका क्षेत्र सुनियोजित बनवण्याचं काम माननीय यापूर्वी धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि आता एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहराला एक नवीन रुपडं देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काम करणाऱ्याला मतदान करायला पाहिजे. आणि ठाण्यात शिवसेनेने आणि आमच्या महायुतीने, शिवसेना आणि भाजप महायुतीने काम केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला निवडून द्या. आमची निशाणी जी शिवसेनेची आहे धनुष्यबाण आणि भारतीय जनता पार्टीची निशाणी कमळ, दोन्ही चिन्हा शेजारील बटन दाबून पुन्हा एकदा या ठाणे महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकावा. सर, नवी मुंबईला पाहायला गेलं तर गणेश नाईक यांना मतदान केलं. सब मिलके आज राज्यभरात आज महापालिकाच्या निवडणुकांसाठी शांततेत आणि उत्साहात मतदान सुरू आहे. ठाण्यात कुटुंबियांसह मतदान केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत सर्व मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. यावेळी खासदार श्रीकांत शिंदेही उपस्थित होते. ठाण्यातील वागळे इस्टेटसह संपूर्ण शहरात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय. मुंबईतही सकाळी चांगला प्रतिसाद मिळाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. मतदान हा लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा हक्क आहे. आपल्या शहराच्या विकासासाठी, भविष्यातील सोयीसुविधांसाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. निवडणूक प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी निवडणूक आयोग पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीनं काम करत असल्याचं सांगितलं. कुठेही मतदान यंत्रात अडचण आल्यास त्याची तातडीनं नोंद घेऊन मतदार वंचित राहू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कोणतेही बोगस मतदान होऊ नये, प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावता यावा यासाठी आयोग दक्ष आहे. त्यामुळे सर्वांनी निर्भयपणे मतदान करावे असं आवाहन करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर मतदान होईल असा विश्वासही व्यक्त केला.
वोटिंग परसेंटेज बढ़ा है, खासकर मुंबई जैसे शहर में लोग निकलते नहीं, बाहर का प्रतिशत होता है वोट वही का। मुंबई जैसे शहर में मैं जब यहाँ निकला घर से तब 25% से ज़्यादा पार हुआ था। तो मुंबई में वोटिंग परसेंटेज सबसे ज़्यादा दिखाई पड़ रहा है। इसका मतलब ये है कि लोग उत्साह में ये मतदान के लिए उतरे हुए हैं मुंबई का। और ये जो मतदान है ये अपने शहर के विकास के लिए, अपने खुद के जो सुविधा है उसके लिए और अपना जो फ्यूचर भविष्य है वो सुरक्षित करने के लिए सभी लोगों ने मतदान करना चाहिए। लेकिन मुझे विश्वास है कि मुंबई में जिस प्रकार से जो मतदान हो रहा है, परसेंटेज बढ़ा हुआ है, तो इसका मतलब है वहाँ पर परिवर्तन और बदलाव निश्चित आएगा। इसके अलावा सर जिस इंक की बात हो रही है, राज ठाकरे उद्धव ठाकरे उस पर आपत्ति जताते हैं, कहते हैं कि निकल जा रही है, सैनिटाइजर लगाइए निकल जाती है, इसलिए उसके ऊपर भरोसा नहीं दे रहे हैं। नहीं, इससे इसमें डबल देखिए- वोटिंग हो सकती है उसकी वजह से। नहीं, इसके लिए डबल वोटिंग तो पोलिंग एजेंट तो उनके भी है ना, सभी पार्टी के पोलिंग एजेंट है। डबल वोटिंग कर रहे हैं तो उसको ऑब्जेक्शन देना चाहिए। और चुनाव आयोग ने उसका स्पष्टीकरण भी दिया है और मैंने भी चुनाव आयोग के अधिकारियों से कहा, पूछा है, तो उन्होंने कहा कि 2012 से इंक का यूज करते हैं। पहले सिर्फ वो इससे इंक बॉटल में डालते इंक बोतल से, आज वो डायरेक्ट लगा, मार्कर। लेकिन इसमें मार्कर से। लेकिन मेरा इतना ही है कि वो जो मतदान प्रक्रिया है पूरी तरह ट्रांसपेरेंट रहे। आमदार निरंजन डावखरे यांनी आज ठाण्यातील भगवती विद्या मंदिर येथे सपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सहभाग नोंदवत त्यांनी सर्व नागरिकांनी आवर्जून मतदान करावं असं आवाहन केलं. मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असून सक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व निवडण्यासाठी प्रत्येकाचं मत महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. ठाणे शहरात शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया सुरू असून मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आज मतदान आहे, लोकशाहीचा उत्सव आहे आणि आपण बघतोय की लोक अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये प्रतिसाद या इकडे देत आहेत. प्रत्येक आम्ही कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्याचं काम हे सातत्याने करतोय. गेली 10-15 दिवस प्रचारामध्ये जनजागरण करण्याचं काम हे सगळ्याच लोकांनी केलेलं आहे. मला विश्वास आहे की चांगल्या पद्धतीचं मतदान आज दिवसभरामध्ये होईल. तर आज एकूणच अनेक ठिकाणी ईव्हीएमच्या मशीन बंद पडल्याच्या घटना समोर येत आहेत. एक दीड तास लोक लाईनीमध्ये उभी आहेत आणि त्यात देखील ईव्हीएम सुरू नसल्यामुळे त्यांना परत जावं लागतंय. कोण जबाबदार आहे याला काय वाटतं? बरेच ठिकाणी मतदार यादीचं मतदान केंद्राचं शिफ्टिंग ही अचानकपणे झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भात मतदारांना जो नाहक त्रास सहन करावा लागतोय त्याच्यामध्ये प्रशासनाचे दोष निश्चितपणे आहे. पण हे मतदारांना मतदानापर्यंत नेण्याचं काम हे आम्ही सगळेजण सातत्याने करत आहोत. काही ठिकाणी बोगस मतदान देखील व्हायला सुरुवात झालेली आहे. निवडणूक आयोग कुठेतरी काळजी घेतलं. अनेक लोकांची नावं देखील वगळलेली पाहायला मिळतात. याच्यामध्ये काही लोकांची नावं ही वगळली गेलेली आहेत. याच्या संदर्भातला आक्षेप आम्ही सुरुवातीलाही घेतला होता, सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावाही होता. पण याच्यामध्ये या सगळ्या अडचणींवरती मात करून मतदानाचा टक्का हा जास्त झाला पाहिजे हा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. 50-60% आसपास मतदान आज दिवसभरात होईल असा विश्वास आहे. अबकी बार किती पार असा नारा तुमचा? मी जे प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 33 फिरतोय त्याच्यामध्ये निश्चितपणे अबकी पार 100 पार हे महायुतीचं निश्चितपणे होईल असा विश्वास मला आहे. ओके सर, थँक्यू. ठाणे शहरात सध्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची चर्चा रंगली आहे. खरं तर ठाणे महापालिकेनं यापूर्वी स्पष्ट आदेश दिले होते की ठाणे महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश येईपर्यंत EVM यंत्रावर दिसणं गरजेचं आहे. मात्र आता या आदेशाचे 3:13 वाजल्याचं पाहायला मिळालं. EVM मशीनवर बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावं नाहीत. त्यामुळे सध्या ठाण्यात बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची चांगली चर्चा रंगली आहे. महापालिकेने दिलेले आदेश का पाळले नाहीत? बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावं EVM मशीनवर का नाहीत? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
ठाणे महापालिकेत 33 प्रभागांमध्ये निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुकांमध्ये अनेक ड्रामे, दावे, प्रतिदावे आणि आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. ठाणे महापालिका निवडणुकीत मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवत आहेत. तर विरोधात शिवसेना शिंदे गट, भाजप आणि रिपाई या पक्षांनी महायुतीची साथ दिली आहे. त्यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण गेल्या अनेक दिवसांपासून चांगलंच तापलं आहे. अशातच आता बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे EVM मशीनवर नसल्यानं नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ठाण्यामध्ये दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र ज्यावेळी अर्जांची छाननी करण्यात आली तेव्हा काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले. याशिवाय काही उमेदवारांनी माघार घेतल्याच्या घटना देखील घडल्या. तर या ठिकाणी काही अपक्षांनी देखील अर्ज दाखल केले होते. यातील काही अर्ज माघार घेण्यात आले तर काही उमेदवारांचे अर्ज बाद झाले. यानंतर शिंदे गटाचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले. मात्र या प्रकरणी महाविकास आघाडीच्या पक्षांनी आक्षेप घेतला. शिंदे गटाचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर मनसे आणि ठाकरे गटानं निवडणूक आयोग आणि न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात लक्ष घालण्याचीही विनंती केली. या संपूर्ण प्रकरणात पैशांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आमदार संजय केळकर आणि कमल केळकर यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. 3 हात नाका येथील वनविभाग कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर त्यांनी जाऊन मतदान केलं. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणं अत्यंत आवश्यक असल्याचं मत यावेळी आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केलं. मतदान हा केवळ अधिकार नसून जबाबदारी असून चांगले लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असं आवाहन त्यांनी केलं. शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडत असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं. बघा, सकाळीच 7:30च्या आधीपासून या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत आणि हा नेहमीच दृश्य काही केंद्रावर आपल्याला ठाण्याला बघायला मिळतं. तरी देखील 5:30 वाजेपर्यंत जी वेळ आहे तर अधिकाधिक लोकांनी या मतदानामध्ये सहभागी व्हावं आणि तिसऱ्या इंजिनासाठी आज मोदीजींचं नेतृत्व केंद्राला लाभलेलं आहे. जगामध्ये त्यांनी काम वेगळ्या पद्धतीचं करून दाखवलं की राज्यामध्ये देखील महायुतीचं सरकार आहे. या ठिकाणी देखील माझा असा अंदाज आहे की ठाणेकर रेकॉर्ड ब्रेक मतदान करून आम्हाला रेकॉर्ड ब्रेक यश देतील. त्यांचं हे मत ते देखील अत्यंत महत्वाचं आहे
आणि साधारणपणे जात धर्म पंथभेद याच्या पलीकडे जाऊन विकासाकडे बघूनच त्यांनी मतदान करावं. कारण की शेवटी प्रत्येक माणसाचा हॅपीनेस इंडेक्स वाढला पाहिजे आणि त्याच्याकरता जे जे करण्यासारखं आहे ते जे लोक करणार आहे, आमचा तर दावा आहे की आम्ही निश्चितपणे हे करू आणि त्यांनी त्या दृष्टीने मतदान करावं.